कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज तालुक्याचा समावेश राज्य शासनाच्या अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीत करण्यात यावा अशी ठाम मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली। या मागणीचे निवेदनही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्यात अतिवृष्टीचा जोर अधिक राहिला। अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होऊन शेती पिके, शेत जमिनी, घरांची पडझड, पशुहानी आणि जनावरांच्या गोठ्यांचं मोठं नुकसान झालं। शासनाने जिल्हास्तरीय यंत्रणेमार्फत नुकसानीचे पंचनामे करून जून ते ऑगस्ट 2025 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली। या यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील 12 पैकी 11 तालुक्यांचा समावेश करण्यात आला असला तरी गडिंग्लज तालुक्याचा उल्लेख नाही। मात्र जिल्हास्तरीय पंचनाम्यानुसार गडिंग्लज तालुक्यातील तब्बल 17 गावांमधील 319 शेतकऱ्यांच्या 190 हेक्टर क्षेत्रातील भात, ऊस, सोयाबीन, नाचणे, भुईमूग, भाजीपाला, फळे, फुले आदी पिकांचं गंभीर नुकसान झालंय। त्यासोबतच घरांची आणि गोठ्यांची पडझडही झाली आहे। तरी सुद्धा तालुक्याचा समावेश न झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। त्यामुळे गडिंग्लज तालुक्याचा समावेश अतिवृष्टीग्रस्त यादीत करावा अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, दिग्विजय कुऱ्हाडे, अमर चव्हाण, कॉम्रेड संपत देसाई, सोमगोंडा आरबोळे, प्रशांत देसाई, बसवराज आजरी, गणेश कुरुंदकर, अवधूत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते।